बस रे तणावमुक्त झालं. साला आता एवढ्या त्या बिघडला साऱ्या सारेच्या सारे पैसे साऱ्या त्याच्या तोंडावर फेकून मारतोय. साला एवढ्याच्या पैशासाठी माझी बायको गहाण ठेवायची भाषा बोलत होता. अबे साल्या आता ये सगळ्याच्या सगळे पैसे तुझ्या तोंडावर फेकून मारतोय मी. प्रिय म्हणजे माझी पैशाचा झाड आहे. हलवलं झाड पडले पैसे बदा 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 बदा. अगं हे प्रिया चला देव करो आणि असेच पैसे मला मिळत राहावं. अगं अशीच तू आहे ना बापाकडे तगादा लावत जा आणि मला पैसे पाठवीत जा म्हणजे झालं. वाह प्रिया वाह. प्रिया म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोको. प्रिया आता खरंच आज तू नेहमीपेक्षा किती सुंदर दिसते. आता चला काय तरी मजा करू तुम्ही. अगं ये जरा जवळ ये ना. अगं अशी लांब का असतेस ग तू? अगं जरा जवळ तर ये. असे का करता तुम्ही? कुणी पाहिजे का? अगं पाहिजे तर म्हटलं तर हा. अगं आपण नवरा बायको आहोत ग. अगं कुणाला घाबरायचं की काय? हा काय बोलते? अहो हात सोडा. दाटून निघाली आभाळ आलं. दाटून निघाली आभाळ आलं. हे मन हे शहारलं माझं मन हे शहारलं. साजनी
सुंदर दिसते आणि बघतो हा. अहो, आज नाही का वर्षाचा दिवस आहे तर मी वड पूजायला चालली. माझं ऐका ना एक, आणि तुम्हाला सांगू देते, आज कुठेही बाहेर जायचं नाही आणि घरातच राहायचं आणि दारू सुद्धा प्यायचं नाही. अगं हो हो हो. करून येतपर्यंत हे लक्षात ठेवा. अगं मी आज तुझं सर्व काही ऐकते आणि दारू तर मुळीच पिणारच नाही. आणि हे बघ, आजपासून मी संकल्प करतो पिया, आजपासून मी वर्षभर दारूला हात सुद्धा लावणार नाही. हवं तर तुला मी वचन देतोय पिया. खरंच. किती छान केलं आणि खरंच मला सुद्धा आनंद वाटते. म्हणजे मला वाटत होतं का तुम्ही सोडाल का नाही म्हणून, पण खरंच मी हो हो मला वचन भेटून काही नाही. चला तर मी वर्षाला जाते. ठीक आहे. होय ग. हो. लगेच मारदोड केला बाबा तू. पण पिया जरा लवकर ये बरं. हो लवकर. अगं हे मी घरात एकटा बघतो, मला करमत नाही. जरा लवकर ये. ये बघ. खरंच चला, आजपर्यंत मी माझ्या या पत्नीला किती त्रास देत आलो, पण नाही, खरंच माझी पत्नी म्हणजे एखाद्या देवीचं रूप आहे. अरे नाहक तिला मी आजपर्यंत छेडलोय, तिला नको नको ते बोललोय, शिव्या गाडी केलोय, पण नाही विश्वजित नाही. चला सुधर, आता तरी सुधर. खरंच पिया, अगं आजपासून मी दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही ग, स्पर्श सुद्धा करणार नाही. अरे मित्रा, बरं आजपासून तू सुधारलास. अरे बायको आल्यावर बरेच जण सुधारतात नाही का. अरे तू का आलास माझ्या घरी? अरे मी तुला आमंत्रण देऊन इथं बोलावलं होतं का ना? ए विराट, तुला मी मागेच सांगितलं होतं ना, तुझे सर्व पैसे मी तुझ्या अड्ड्यावर परत करतोय म्हणून. मग पुन्हा का आला इथे? अरे बरोबर आहे मित्र, ते पैशाचा जाऊ दे, पैशाचा काही विषय नाही. अरे माझा जिवलग मित्र आहेस तू. अरे माझ्या जिवलग मित्राला मी भेटायला येऊ नाही का? अरे माझ्या मित्रा, तुला मी भेटावं या उद्देशानेच मी इथं आलोय. अरे मला माहिती आहे तू कोणत्या उद्देशाने इथे आला असते. त्यासाठी आलास ना. हे घे तुझे पैसे आणि निघ लवकर. चल. अबे विराट, चला आता तर तुझ्यासारख्या सारे 56 लोक मी माझ्या घरी ठेवणार बे. काय वाटत होतं तुला? अबे तुझी काय औकात आहे बे हरामखोरा? काय औकात आहे बोल ना. बरोबर आहे रे, बरोबर आहे. हे एवढे पैसे म्हणजे सासऱ्यांनी परत केले म्हणायचे नाही का? मी काय म्हणतो, त्याच्याशी तुला काय देणं घेणं आहे का? अगं सासऱ्याने देव का कुणी देव, तुझे पैसे तुला मिळाले ना. मग चाल, चल आता निघायचं काम करायचं. अरे बाबा, सासरा तुझा आहे, घर तुझी आहे, बायको तुझा आहे नाही का? अरे सासरा तुला पैसा देणारच आहे, काय त्याच्यामध्ये वाद आहे? अरे हे काहीच नाही रे, तू जेवढे मागशील ना तेवढे देईल. अरे काय म्हणालास? म्हणजे म्हणायचं काय तुला? अरे बरोबर आहे रे, पौर्णिमेच्या चंद्रावर जो डाग आहे ना, तो डाग लपवण्यासाठी, तो डाग झाकण्यासाठी सासरा तुला पैसे देईल. हे बघ विराट, अरे तू जे स्पष्ट आहे ते बोल आणि येथून निघायचं.
बरोबर आहे रे, बरोबर आहे. राम तेरी गंगा माई हो रे बाबा, हो रे. अरे विश्वजीत, अरे मी असं ऐकलं होतं, लग्नाआधी तुझ्या बायकोचे कुणासोबत तरी प्रेम संबंध होते आणि तुला हेही माहित नाही लग्नाआधी ती पडून पण जाणार होती भूरकन. काय म्हणतोस? ए सोड रे. अरे माझ्यावर तू कशाला चिडतेस? अरे तुझी बायको आहे, तुझा पैसा आहे, तुझा सर्व आहे, जे सत्य ते सांगितलं. सर्व गावात त्याचं सुरू आहे. तुला पागेलाच का बैलास ना? आणि तू विचार कर, आणि प्रियाला लग्न करताना घाई करून लग्न का बरं केले? अरे तुझा मित्र आहे बाबा, तुझा इथं चिंताच म्हणून मी सांगतोय तुला. अरे गावात नको नको ते चर्चा करतात ना, माझा मित्र म्हणून मला कुठेतरी वाईट वाटतं. मला वाटते अरे तुला नटून गेले ते असता मित्र. अरे कदाचित त्यालाच भेटायला गेली असेल. साला पुन्हा पुन्हा त्या साल्याचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही सांगून ठेवतो तुला. अबे तू जे बोलतोस ना ते पहिलेही माझ्या कानावर आलं होतं रे, पण साला मी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही विराट. पण विराट मला त्या साल्या हराम खोराचं नाव सांग. अरे त्याचं राहुल नाव आहे, राहुल. बस नाही चालत आता वाटाणं. अरे सर पुढचं काय मला तू ऐकू नको. असं वाटतंय की सर कुणीतरी या माझ्या कानामध्ये चक्क शिष्याचा रस ओततोय असं झालंय मला. तू पागलाच वेळ आहेस. अरे त्या रावणात तुझ्यासोबत कित्येक रात्र रंगवले असेल वे. सर पुन्हा पुन्हा त्या हरामखोराचं नाव माझ्यासमोर काय तर सांगितलं का तुला? अबे माझ्या मस्तकाच्या कशा ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. पुन्हा पुन्हा त्या साल्याचं नाव माझ्यासमोर काढू नकोस. अरे विराट, अरे नाही सण होत ना मला, हे नाही सण होत. अरे मित्रा इकडे बघ, तू मला थापड मारलास मला राग नाहीये. कारण एवढा राग जर आला समजा कुठेतरी आपण आपल्याच मित्रावर आपण हात उगारतो. तू करलास मला मान्य आहे. पण मित्रा याच्यावर एकच उपाय आणि एकच औषध आहे, ती म्हणजे अरे डोकं शांत आणि थंड करण्याची औषधी. माझ्या अवधीत पडलेलं सारा सुगंधित फुल, त्याच्या सुगंधाने मी पुलकित झालो, नाहून गेलोय, पागल झालोय. पण ते फुल सारा कुणीतरी हुंगून फेकून दिलंय आणि तो फुल आज मी माझ्या संगतीला घेऊन फिरतोय. नाही प्रिया आणि साला तुला दोघांना विसरणार नाही. साले राहुल आणि प्रिया साला तुला दोघांना
त्याप्रमाणे जर स्वच्छ मिठाचा खडा पडला दूध फाटायला काही वेळ लागत नाही. आणि ह्या विश्वजितला वेळा करून सोडलंय. म्हणजे चांगलं चांगलं ठिकाणी शहर बनतं, तसा बच्चा विश्वजितच्या जीवनात पेरलाय. सारी मला ओळखायला तयार नाही. आणि ह्या नव्यापासून दूर राहते आहे. तुझ्या बायकोवर माझी नजर आहे आणि जेव्हा पंच तुझी बायको माझ्या भाऊपासून येत नाही तेव्हा पंच हा विराट तुला सोडत नाही. आता एवढ्या आपण कुठेतरी लपून राहिलं पाहिजे. अहो कुठे गेलात? कुठे गेलात? अहो वट सावित्रीची पूजा केली, याला प्रसाद देते तुम्हाला. अहो तुम्हाला मी स्पष्ट बजावली होती का तुम्ही इथून जायला कोणी गेली कुठे म्हणायची? कुठे आहात हो? अहो थोडा बाहेर या. गेली कुठे म्हणायची? कोण आहेस तू आणि तू काय करते इथे? विश्वजित कुठे आहे? अगं मी तुलाच भेटायला आलोय इथं. अरे विश्वजित बाहेर गेलाय. तू इथे कशाला आलास? अरे मॅडम मी तुम्हालाच भेटायला आलोय आणि विश्वजित बाहेर गेलाय. तोही दारू प्यायला आणि भरपूर दारू पिऊन येईना. तू खोटं बोलतायस. असं काहीच करणार विश्वजित. मला माहिती मी सांगून गेली होती त्याला. ए प्रिया मॅडम तू ओढू नकोस. जेव्हापासून मी तुला बघितलं तेव्हापासून मी विचार करतो आहे ही प्रिया नावाची बाई माझ्या भाऊ पाशात कधी येईल. पण त्यासाठी वागायचे प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न असफल झालेत. म्हणून आज तो डाव साधतो आहे म्हणून मी आलो आहे. चल अगं आतमध्ये चालू. माझ्या अंगाला सुद्धा हात लावायचं नाही समजलं? तर चालता हो इथून. नाही तर मी ओढेन. तुला काय वाटलं? स्त्रीचा अब्रू म्हणजे तुला असंच वाटलं का? मी एक लग्न झालेली पत्नी आहे. ओळखशील लोकांना बोलवशील नाही का? घाबरलो सोड सोड रे पापीचा नाळा
इथं आलोय तुला हात लावायला नाही तुला भाऊ पाशात घ्यायला तुझ्या इच्छेशी खेळायला आणि आणि एखादी वाघ एखादी शिकार करत असते ना त्याच्या आडवं नाही यायचं वो खूनखार शेर कभी वो मला जिवंत सोडत नाही तू माझ्या मार्गातून मोकळा हो तू माझ्या मार्गातून मोकळा हो तू माझ्या मार्गातून मोकळा हो मोकळा हो जाऊन एक दोघं झाले मला माहित नाही तुला पाहून घेईल आपण कोण आणि इथं कशी राहुल अरे राहुल तू इथे कसा रे आणि राहुल तुझे राजू वेळेवर मिळाला असतस ना माझी अब्रू लुटली असते माझी इज्जत गेली असती आणि शांत हो शांत हो आता राहिली असती अगं शांत हो प्रिया शांत तो आता तो गेला ना आता अगं तो कोण होता त्यांचाच मित्र होता पण राहुल हे काय व्यवस्था करून घेतलंस रे तू स्वतःची अगं मला काय झालं ग मी अगदी ठणठणीत आहे खरं तर तूच बदलली आहेस कंपळा कुंकू घरात मंगळसूत्र अरे आधीपेक्षा तू जाडी झाली बघ राहुल अगं मला स्पर्श करू नकोस ग तुला काही लागलं बिगलं नाही ना अरे तुझ्या ओठावर खूप रक्त येते हे बघ मी पोचून देते अगं तू स्पर्शच करू नको बा कारण तू स्पर्शच करण्यात असताना तू कधीच गमावल्यास प्रिया अगं मला धगधगत्या दागत्या मार्गावर सोडून तू इथं आलीस प्रिया पण मी तुला मात्र नाही विसरू शकत ग वेडे अगं एकदा तरी मला डोळे भरून पाहू दे ग अगं तुझ्या घरावरच्या रस्त्यावर रोज ये जा करतो पण तू मला कधीच दिसत नाही अगं तू मला एकदाही दिसायची नाही बघ अगं तू रोज दिसावी म्हणून मी कासाविसा व्हायचो ग अगं पण मी आज तुझ्यावर हिम्मत करून तुझ्या दारासमोर याची हिम्मत केली बघ अरे मी तुला मुद्दामच दिसत नाही तरी अरे
माझ्या मनातल्या भावना दाबून लग्न करण्यात आलं रे. आज मी दुसऱ्याची झाली. काय विचार करून केलेला. तुला माहित आहे ना आज वट पौर्णिमा आहे. वट पौर्णिमा? अगं त्या वटवृक्षाजवळ तुला कुठला नवरा हवा आहे ग? अर्थात तू आहे ना माझीच निवड केली असणार नाही का? ते मी नाही समजत. मी असं जीवनासाठी त्यासाठी मी पाया ठेवली. एकदा त्या स्त्रीचं लग्न झालं. नवराच तिचा परमेश्वर सर्वस्व राहतो. मरेपर्यंत त्याची सेवा करायची असते रे. या काळामध्ये कुंकुमाशिवाय आणि टिकलीशिवाय काहीच नाही. बांधल्या गेल्या असतात स्त्रियांच्या भावना रे. राहुल माझ्यासाठी एक करशील काय? बोल ना राहुल. बोल ना तू काय म्हणशील ते करायला तयार आहे तुझ्यासाठी मी. या घरासमोर कधीच इथून जाणं करायचं नाही. काय तू म्हणतेस ना तर नाही येणार ग. मी या रस्त्याच्या समोरून तुझ्या घराच्या समोरून मी कधीच येणार नाही. करतात का तुझ्या भावना मला करतात. पण प्रिया माझ्या वेदना कोण समजून घेणार प्रिया? त्या आलेल्या वादळाने कसलं उद्ध्वस्त करून टाकलंय सगळं. स्वप्न उद्ध्वस्त करून टाकलं. ते राजा राणीचा आमचा संसार त्या घरात थुडू धावणार लहानच्या मुलाचे पाय. मी नाही येणार ग. तुला मी वचन देतो का प्रिया, मी कधीच येणार नाही. तुझ्या घरचा उपटाच काय तुझ्या रस्त्यावर सुद्धा मी दिसणार नाही. प्रिया आज मी पण वटवृक्षाची पूजा करीन. आवडेल ना तुला? मी काय वेळासारखा बरोबर करतोय. डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर. तू त्या काठावर तू त्या
जाहे माझे डोळे पागे दान प्रेम आहे माझे जणू आंधळे दान जगतो असा मरमर तू त्या काठावर मी या काठावर तू त्या काठावर मी या काठावर वाट तुझी मी पाहत सजनी आसलेल्या ओल्या नयनी वाट तुझी मी पाहत सजनी आसलेल्या ओल्या नयनी अश्रू सुखावे तुझा तुझा मन आपुर तुला भेटण्यात बघतो तुला दूरवर तू त्या काठावर मी या काठावर तू त्या काठावर मी या काठावर तुझा मी तू त्या काठावर या काठावर तू त्या काठावर या काठावर डोळ्यातील अश्रू आज आले ओठावर त्या काठावर मी या काठावर तू त्या काठावर मी या काठावर काही नाही साऱ्या माझ्या घरामध्ये या परपुरुषाची असे चाळे करायला कशी वाटत नाही का तुला? त्यांनी काही गलती नाही केली त्यांनीच मला वाचवले माझ्या अब्रूची इज्जत वाचवली म्हणजे ते आहे अरे साले हे प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने बघतो ते काय आहे हा? काय आहे बोल ना काय नाही सलगपर्यंत मी या कानाने ऐकत आलो पण आज माझ्या या डोळ्याने बघतो साल्या तुमच्या तुमच्या विषयी काय ना माझं जर राहून जर नाही आला असतं ना आज पुन्हा माझं पोलीस अब्रूची पूर्ण लूटमार झाली असती समजत नाही तुम्हाला चुप आवाज करायचा नाही साले तुम्ही स्वतःचा लपवण्यासाठी चला नको साली नायक साला मला बदनाम करायला लागेल तू साले दुसऱ्याला बदनाम करते तू अगं माझे मित्र काय असे नाहीत
माझे मित्र आहेत ना, चांगले मित्र आहेत माझे. सारी विनाकारण त्या माझ्या मित्रांचा बदनाम करते ना. अहो माझ्यावर काहीतरी विश्वास ठेवा. नका मारू राया मला, नाही कोण काय केला. नका मारू राया मला, नाही कोण काय केला. नका मारू अरे आता एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून रासलीला करत होते तुम्ही. काय म्हणता तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अगं प्रिया फक्त माझ्या ओठात रक्त पुसून देत होती आणि मी इथं पडलो. रक्त पुसून देत होती नाही का? साल्या तुझे हात ना मोडले होते ना? नाही
स्वतःच्या तोंडाचा रक्त पुसायला तुझे हात पाय मोडले तर साली रे माझी हे बिचारी बायको हीच भेटली का बे तुझ्या तोंडाचा रक्त पुसून द्यायला? काय बोलतात तुम्ही? कशाला बोलता? ए, चुप! साली आवाज करायचा नाही. अबे झाडीया तूच रावलास ना? अबे साल्या गावामध्ये तर साल्या तुमच्या लपड्याची चर्चा चालू होती बे. माझ्यावर विश्वास ठेवा ना. जेव्हापासून तुमच्याकडे मंगळसूत्र टाकले तेव्हापासून मी कोणाकडे फिरून सुद्धा पाहत नाही. आणि विनाकारण माझ्यावर शक घेता तुम्ही. कुणाचं खरं मानू हा? कुणाचं? साला या तुमचं की या गावातल्या लोकांचं हा? कुणाला खरं मानू? आणि आज हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं. हे काय खोटं? अगं हे बघ प्रिय, तुझा आणि याचा जर काही लफडा नसेल ना तर एक काम कर. तुझा आणि या भैयाचा काही जर लफडा नसेल ना तर हे घे चप्पल. हे घे. अगं घे आणि मार या साल्याला. कुत्र्यासारखा बदलून काढ या साल्याला. अगं बसतोस का? मार माझ्यासमोर मार या साल्याला मार. कोण आहेस तू? कार नसेल ती. चल चालता हो. मी ओळखत नाही तुला. तुझं आणि माझं काही संबंध नाहीये. आणि राहुल, बाहेर कुणी माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला तुम्हाला यायचंच नाही इथं. माझ्या मदतीला यायचं नाही. कोणी इज्जत जरी माझी लुटेल तरी मी सहन करेन. पण इथं तू यायचं नाही. जे सांगलं ते करायचं. शांत होईल तू. माझी इज्जत लुटली तरी माझ्या नवऱ्याला मंजूर आहे. चल शांत हो. चल जाऊ. नशिबाच भोग सांगू पुढा. नशिबाच भोग सांगू पुढा. पाप पुढा. अगं तू रडू नकोस ग. तू तुझ्या नवऱ्याच्या मनासाठी तू मला चपलानं मार ग. अगं एकटा काय, अगं 50 मार. मी ते चपलाचे मार खायला तयार आहे. अगं तुझ्या नवऱ्याच्या समाधानासाठी तरी मार मला. प्रिया तुला आठवते? अगं एकेकाळी तुझे दोन्ही हात माझ्या डोक्यावरून मायेने फिरायचे बघ. अगं या हातात हात घेऊन आपण शपथ घेतली होती. अगं आपण दोघे जगण्या मरण्याच्या अनावाना घेतल्या होत्या. आणि आज त्या हाताने मला शपथ मारतो.
अगं एखाद्या गलित्या कुत्र्याला त्याचे लोक दगड दोंड्याने मारतात ना, अगं तसं मारतो मला. अगं अगं मार, अगं मार, अगं मार, मार. अगं अगं मी तुझ्या कोणीच नाही, कुणीच नाही. आणि तुला वारंवार सांगू देते, पहिल्याच्या गोष्टी मला आठवून देऊ नकोस. तू जाण्या माझा प्रेम जपला मी केव्हाची सांगितली तू. येऊन जाऊन त्याच गोष्टी का माझ्या डोक्यात फिरवतेस. तुला एकदा सांगितलं कळत नाही ना. होय मी चप्पल मारली तुला, तू चालतो तू. अगं प्रिया असं का बोलतेस ग. किती विश्वास अगं तू तर माझे सगळे स्वप्न मोडून काढली. बघितलं होतं मी. अगं प्रिया तू अशी अविचारी का झालीस ग. अगं प्रिया